साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। राज्यातील महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून सर्वच राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफड झाल्याचं पाहायला मिळतंय। ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवारांना कुठे उमेदवारी देण्यात आली तर कुठे आर्थिक परिस्थिती पाहूनच तिकीट दिलं गेल्याने निष्ठावंतांची नाराजी उघड होत आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असून नांदेड आणि लातूर मधूनही भाजप समर्थक आणि निष्ठावंत कार्यकर्ते मनातील खतखत बोलून दाखवत आहेत। माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेऊन पैसेवाल्यांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग राऊत यांनी केला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेतल्याचा घणाघाती आरोप माजी नगरसेवक तथा चव्हाण यांचे विश्वासू भानुसिंग रावत यांनी केलाय। भानुसिंग रावत हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। विशेष म्हणजे सन 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकारणात सक्रिय होते। यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, मात्र ऐनवेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। त्यानंतर भानुसिंग रावत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले असून पैसे घेऊन तिकीट दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाने बळी घेतला आहे, असंही माजी नगरसेवक रावत यांनी म्हटलंय। लातूर शहर भाजपामध्येही तिकीट वाटपावरून तीव्र नाराजी उफाळून आली असून अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले। आम्हीच खरे भाजपवाले असा ठाम दावा करत बाहेरच्या पक्षातून आलेल्या आयाराम उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। तर दुसरीकडे जनसंघापासून पक्ष वाढवणारे जुने कार्यकर्ते तिकिटापासून वंचित राहिल्याने असंतोष तीव्र झाल्याचं दिसून येतंय। लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी झालेल्या तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप होतोय। निवडणूक प्रचार प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भूमिकेवरूनही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्यांवर अन्याय झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।